तिचे मार्क कट्स करा, मी चांदणी पडली. म्हणजे आमच्या घरी शाक्षुका खूप छान बनतो. एक शाक्षुका. सो काय नाव आहे? हा कॉपी करतोय, त्याचं काही आहे का? एक मिनिट, हे कॉपी आहे का मला सांग? डिझाईन मी डेकोरेट केलं. मी ना तुझं सोड स्वस्तात मला असं म्हणजे मी अक्षरशः राघवला एक व्हिडिओ कॉल करेन, त्याला जरा राघव तू कुठला घेशील आणि तो मला तू सांग. घरचा अंपायर आणणार तर मग प्रॉब्लेम. हा आहे अजिंक्यचा 65 रुपये. 165. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत अद्वैत आणि नेत्रा, म्हणजेच अजिंक्य आणि तितिक्षा. मालिका सुद्धा संपते, न्यू इयर येते आणि आता आय गेस क्रिसमस येतो आणि हा मालिकेवरचा मे बी शेवटचा फेस्टिवल असेल. सो त्या निमित्ताने मी डोनट्स आणले ते तुम्हाला दोघांना डेकोरेट करायचे. सो बघूयात कोण कशा पद्धतीने करतात. गरम आहे? नाही गरम गरम. वाव. सो अद्वैत आणि नेत्रा, काय असं स्पेसिफिक डिझाईन आहे का? नाही तुम्ही कसंही करू शकता. तर मग डोनट वरून आम्हाला तुम्ही जज करणार आहे का? आम्ही एकमेकांना जज हा, तुम्हीच एकमेकांना सांगायचं कोणी चांगलं केलंय कोणी. तू सांग खरं तर, आम्ही कसं सांगू? हा ऍक्च्युली बरं बघा. बापरे, फार काहीतरी क्रिएटिव्ह करायला लागणार आहे, कारण अजिंक्य तर जाईल का? अजिंक्य चांगलं पेंटर आहे. कोण फुडी आहे दोघांमध्ये, किंवा किती फुडी? कोणत्या पद्धतीचं क्युझिन किंवा जेवण तुला आवडतं? मला मराठी जेवण, महाराष्ट्रीयन फूड. आणि तू खूप छान बनवते सुद्धा. अरे हो, मी बनवते, पण मला आता हॉटेल मॅनेजमेंट केलंयस ना तितिक्षा? हो, मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. पण ॲक्च्युली मला हे इथे क्लिअर करायला आवडेल की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये फक्त कुकिंग नाही शिकवत, आम्हाला इतरही बऱ्याच गोष्टी, म्हणजे फ्रंट ऑफिस असतं, त्यानंतर F&B म्हणजे फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस असतं, त्यानंतर बेकरी असतं, हाऊसकीपिंग म्हणजे क्लिनिंग हॉटेल्समधलं कसं, अशा बरेच विषय असतात. त्यामुळे जे मला प्रत्येक मालिकेच्या सेटवर भेटतात आणि मला म्हणतात अरे हॉटेल मॅनेजमेंट केलं, अजून काही बनवून नाही दिलं, तर तेवढंच नसतं. कधीतरी मला स्वच्छता पण करून दाखवायला. बट येस, मला खूप आवडतं. आय लव्ह कुकिंग. आय थिंक इट्स लाईक अ मेडिटेशन. अद्वैत, अजिंक्य तुला किती आवडतं वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला? मला खूप जास्त आवडतं. मी काही गोष्टी बनवायचा प्रयत्न पण करतो, म्हणजे 10-20% वेळा सक्सेसफुल होतं. 10-20%? 10-20%? हा काय रेशो आहे? बरं, मग आतापर्यंत केलेला सगळ्यात भयंकर पदार्थ कोणता आहे जो फसलाय? मटण. हो का? काय केलेलं साधारणतः? खूप मसाला, आणि मस्त झालं पाहिजे म्हणून सगळं खूप टाकलं. आणि कोण होता तुझा पहिला, कुणाला तू टेस्ट करायला दिलेलं? शिवन, बायकोला. असा कुठला पदार्थ आहे तितिक्षा जो तू इन्व्हेंट केलाय किंवा तू बनवायला शिकलीस आणि तुझ्या इनपुट्स टाकलीस? तिचे मार्क कट्स करा, चांदणी पडली. मी स्टार पुटिंग सम स्टार्स. या ओ सो नाईस ऑफ यू टू से दॅट. मी इन्व्हेंट केलाय तसं काय ग, ॲक्च्युली आता ना सगळ्यांनी सगळं आहे तो पदार्थ, मग तू त्यात काहीतरी एक एडिशन टाकून तो छान झालाय. म्हणजे आमच्या घरी शाक्षुका खूप छान बनतो. एक शाक्षुका. सो काय नाव आहे? शाक्षुका. एक शाक्षुका असतो रे, त्याच्यात मग आम्ही चीज घालतो, मग ते अजून छान लागतं. मग अजून काय बरं, हे आम्ही खूप छान एग चीज ऑमलेट बनवतो, त्यामध्ये आम्ही आमचं काय काय सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालतो. छान. बरं, आता क्रिसमस सुद्धा येतोय. लहानपणी नाताळच्या सुट्ट्या वगैरे असायच्या शाळेला, तुमच्या काही आठवणी आहेत नाताळच्या, क्रिसमसच्या, न्यू इयरच्या? नेबर्स होते, ते ख्रिश्चन्स होते, आता ते दुबईमध्ये राहतात. बट हे जर इकडे काढशील का थोडंसं? हा कॉपी करतोय, त्याचं काही आहे का? एक मिनिट, हे कॉपी आहे का मला सांग? डिझाईन ॲब्सोल्युटली कॉपी आहे, कारण मी तुला सांगते का, कारण हे ज्या ऑर्डरमध्ये करतोय आपण, तर हे पहिलं नटेला आणि मग त्यानंतर स्टार्स. यू कुड हॅव चोजन दिस ऑल्सो ना. ते मी ठरवीन नंतर. हे बघ, एकतर तू स्टार असे तुला लावायचे होते असे, तुला जर लागले नाही, हे असंच असतं. क्रिसमस ट्री बघितलीस तर तसे रँडम असतात. आमची वेगळी आहे.
बरं तितिक्षा नेबर्स. हां, सो आमचे नेबर्स होते. माझा लहानपणी खूप जवळचा मित्र होता, त्याचं नाव होतं ग्लेन क्रॅस्टो. आणि त्यांच्याकडे 24 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता पार्टी असायची. सगळे फ्रेंड्स आम्ही सगळ्यांना परमिशन मिळायची, कारण ते आमचे नेबर्स होते. सो आम्ही रात्री 12 वाजता त्यांच्याकडे भरपूर केक्स, त्यांचे प्लम केक्स, वेगवेगळे डिझर्ट्स असायचे. मग ते गोव्यावरनं काही डिझर्ट्स मागवायचे, सगळे गोवन डिझर्ट्स, बेबिंका वगैरे त्यांच्याकडनं मी पहिला इंट्रोड्यूस झाले. सो त्यांच्याकडे खूप छान पार्टी असायची. तो एक असा देखावा बनवतात, त्याला काय म्हणतात, तो एक सेटअप असतो त्याला. जीजसचा जन्म कसा झाला, तर अशी मदर मेरी असते, सगळे प्राणी असतात, असा एक पूर्ण सेटअप असतो. तर तसा त्यांनी केलेला असायचा क्रिसमस ट्री. सो तो खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. एका नवीन कल्चरला मी इंट्रोड्यूस झाले होते खूप लहानपणीच. आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने क्रिसमसशी कनेक्टेड आहे. मला ना कुठलाही सण साजरा करायला खूप जास्त आवडतं. म्हणजे माझ्या घराला तुम्ही 12 महिने जरी लाईटिंग करायला सांगितलं तर आय एम मोर दॅन हॅपी टू डू दॅट. सो आत्ता पण मला असं क्रिसमस म्हटलं की आय फील गुड, आणि असं वाटतं की मला ते लहानपणीचे दिवस आठवतात. आणि यावेळेला सुद्धा सिद्धार्थला म्हटलं की आणायचं का रे क्रिसमस ट्री वगैरे. सो आमचा चालला आहे विचार, बघूया. अजिंक्य, तुझ्या लहान असताना नाताळच्या सुट्ट्या असतीलच शाळेला, तर तुझ्या काही आठवणी आहेत? नव्हतं तुला सुट्टी? नाताळच्या सुट्टी आम्हाला 1 दिवसच असायची. आणि नाताळच्या सुट्टीमध्ये मला फक्त ना ते कंदील सोडतो ना आपण, कंदील आत मेणबत्ती लावून ते सोडायला खूप आवडायचं. ते त्यावेळी मिळायचे फक्त नाताळच्या. हो, आमच्याकडे तेव्हा यायचे. साताऱ्याला काय बाकी संबंधच नाही नाताळचा. अजिंक्य सातारचा आहे. मी ना तुझं सोड स्वस्तात माझं बरकच. मी साखरेचा विचार करून गेलो. बरं, या वर्षात जे काय काय ठरवलेलं 2024ची बकेट लिस्ट, त्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या राहून गेल्यात? सगळ्या राहून गेल्यात, कारण की शूटिंगच करत होतो. फालतूच आहे. काय लग्न, दोघांची लग्न झाली आहेत आमची. इतकी मोठी बकेट आधीच ठरवलेलं. पण 24ची बकेट लिस्ट होती ना ती. 24 मध्ये टू डू होता ना तो. लग्न झालेत. बघितलं, मला तर झाल्यासारखं वाटत पण नाही इतक्या गडबडीत. हो, पण वाटतच नाही इतक्या गडबडीत केलं. तिला खूप दिवस सुट्टी होती. मी किती हार्डली 8-9 दिवस. काय बोलायचं. पण अशा माझं काय राहिलं सांगू का, मी अजिबातच हेल्थकडे लक्ष नाही दिलं आहे, जे करायला हवं होतं. मी आय स्टार्टेड द शो फिटर, सो बट आय एम नॉट एंडिंग इट फिटर. सो या. पण त्यापेक्षा लग्न झालं, पुन्हा एकदा मावशी झाली, अशा खूप गोष्टी घडल्या आणि त्या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी 2024 मध्ये म्हणजे अशी कुठली गोष्ट घडली किंवा अनुभव आलाय चांगला वाईट कुठलाही, जो तू घेऊन आता पुढे तुझं आयुष्य जगणार आहे? मे बी तो अनुभव किंवा ती गोष्ट की ती इतर वेळी जगताना आपण म्हणतो ना की आता तू सावध असशील, तर असं काय आहे अनुभव, एक छोटा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही 2024ने तुला दिलेला? नाही आहे फॉर्च्युनेटली, कुठलाच निगेटिव्ह अनुभव नाही आहे. जे काही आहे ते भरभरून पॉझिटिव्ह. जसं तू म्हटलं, मावशी झाले आहे, लग्न झालं आहे, शो उत्तम चालला. एक खूप ग्रेट गोष्ट घडली ती म्हणजे यूट्यूबचं सिल्वर बटन आलं माझं यावर्षी. आय थिंक खूप ग्रेट गोष्टी घडल्या आहेत आणि आता त्या सगळ्याला अजून जास्त चांगला न्याय द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. गुड फॅमिली टाईम, गुड यूट्यूब टाईम. सो येस, हे आहे. मला आत्ता लक्षात आलंय की मी 2 दिवस ज्या कपड्यांमध्ये लोळलोय तेच कपडे घालून मी इंटरव्ह्यूला सेम ह्या कपड्यांमध्ये आम्ही खूप लोळलोय. आता तुम्ही बघायलाच टेलिकास्ट, वेड्यासारखं सिक्वेन्स केलेला आहे या कपड्यांमध्ये. 2 दिवस म्हणजे अगदीच आपण कधीपासून 3 दिवस. पण आता शेवटचा दिवस. हो, हे असं नाही केलं 7व्या मुलीची मध्ये तर काय केलं. अगदीच. आणि डोनट्स बऱ्यापैकी रेडी आहेत. चला आता कोणी खरं सांगायचं की दिसायला छान काय दिसतंय तुम्ही ठरवा. तू ठरवणार होतीस. आता ऐनवेळी पाळायचंच नाही. मला असं म्हणजे मी अक्षरशः राघवला एक व्हिडिओ कॉल करेन, त्याला विचार राघव तू कुठला घेशील, आणि तो मला तू घरचा अंपायर आणणार तर मग प्रॉब्लेम होईल. तुझ्याकडे पण आहे की माझा. तू असं उगाच हे करू नकोस. तू सांगू शकतेस आता. यू आर थर्ड. ओके गाईज, यू डिसाइड. हा आहे अजिंक्यचा. एक तर तो माझा नाहीये. हा, तो माझा आहे. बरोबर, तुझा. हा आहे अजिंक्यचा. 65 रुपये. 165. बरं अजिंक्य, तू तुझ्या डोनटला किती रुपयांनी विकशील? म्हणजे मी कशाला विकू माझं मी काही. मी विकेन. अजिंक्य सातारचा पण वाटतोय पुण्याचा. येताना लागतं ना पुढे मध्ये.
पण आता चला एकमेकांना भरवा इतकं सातारा आहे छान ना, सातारा बनवलं. अरे राजधानी. गोड नाही खाऊ, माझा उपास आहे, गुरुवार आहे. हां अजिंक्य तू खा. काय खाते. आत्ता नाही, ओके डाएटवर आहेस. हां जेवण झाल्यावर. बट थँक्यू सो मच. हे पहिल्यांदा केलं मी बर्गर्स खूप बनवलेत, पण मी हे नाही केलं आहे. ओके मग तू राघवसाठी इफ पॉसिबल घेऊन जा. हो तो डोंबिवलीला आहे ग. ओके ओके ठीक आहे. मी पण आय बनवलं. वुड लाईक जर तू खाल्लास तर. नंतर हो चालेल. का बरं खरंच खूप छान वाटलं, खूप फन इंटरव्ह्यू होता आणि खूप छान वाटतं आम्हाला कायम तुम्हाला दोघांशी बोलायला, पण वेळ कधी असतो कधी नसतो. ठीक आहे. एक्झॅक्टली. सो सॉरी तुला खूप वेट करावं लागली, पण आजचा दिवसच असा आहे की आणि सिक्वेन्सच असा शूट होतोय की बऱ्याच गोष्टी बऱ्याच सिक्वेन्समध्ये आम्हाला सतत तिथे प्रेझेंट राहावं लागतंय. बट इतके पेशंटली तू थांबली, सो थँक्यू सो मच. पण एक गोष्ट मला तुम्हाला ॲज अन ऑडियन्स आणि ॲज अन मीडिया पर्सन सांगायचे, खरंच खूप छान काम केलं, खूप छान दोघांनीही भूमिका साकारल्या. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा तुमचं कौतुक करतात मुलं, कारण मी कॉलेजमध्ये आहे आणि ऑफिसमध्ये सुद्धा आमच्या म्हणजे रिपोर्टर तरी ॲटलिस्ट खूप छान डिस्कशन होतं, कारण ऑब्व्हियसली आम्हाला त्यावर पुढे काम करायचं असतं. त्यामुळे खूप छान असतं तुमचं. कीप इट अप आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या भेटीला या, लवकर या. थँक्यू सो तू मच. डोनट खाल्ला असतंस तर खूप बरं वाटलं असतं. खाणार. थँक्यू. थँक्यू. सो थँक्यू सो मच आणि तुम्हा सर्वांना नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.